नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता कावेरीच्या समोर एक यामिनीचं खूप मोठं भयानक सत्य येणार आहे। आता ते काय असणार आहे हे तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार। तर इकडे आता आपण पाहतो की कावेरी ही विचार करत असते, मी मांना सगळं काही खरं सांगू का? नाही, जर मी मांना खरं सांगितलं आणि त्यांना कळलं की मी या घरची, या बाळाची कोणीच नाही आहे, मी चिकूची आई नाही आहे, उदयदादांची बायको नाही आहे, माझं कोणाशी काहीच नातं नाही आहे, तर मग मला या घराच्या बाहेर काढतील। आणि सध्या मला या घरात राहणं गरजेचं आहे चिकूसाठी, कारण चिकूच्या जीवाला धोका आहे या घरामध्ये। आणि मी कावेरीला वचन दिलं आहे की मी चिकूची साथ कधीच सोडणार नाही, त्यामुळे मला काही झालं तरी घरात कोणालाही खरं कळू द्यायचं नाही आहे, सगळ्यांपासून सत्य लपवून ठेवायचं आहे। तर दुसरीकडे आता कावेरीला आठवतं ते म्हणजे काऊने तिला दाखवलेलं पत्र, तुझ्या बाळाचा जीव जर तुला गरजेचा असेल तर या घरात येण्याचा विचारही करू नकोस। तर आता दुसरीकडे आता यामी ही मांना भडकवत असते, ती म्हणत असते, मा अहो आपण आपल्या चांगुलपणाचा फायदा त्या मुलीला इतका का घेऊ द्यायचा, ती आपल्या घरामध्ये तिची मनमानी कशी काय करून घेते। तर दुसरीकडे आता विद्यावहिनी ही आपल्याला म्हणत असते, बघा म्हणलं होतं की नाही मी मगाशी तुम्हाला, माझी सासू नुसतं आगीत तेल ओतायचं काम करून राहत असते। आता हे दोघी मिळून उगाच्या उगा माझे कान भरून राहिले त्या पोट्टीच्या साठी। मला तर ना आता कावेरी वहिनींचं लय टेन्शन येऊन राहिले की आता काय होईल कावेरी वहिनींचं। ते ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, चिमटा काढा आणि पळून जाय। कशाला करते हे असं, कशाला बरं त्या कावेरी वहिनींच्या पाठी लागून राहिलेत। त्याबरोबर लगेचच आता मा तिकडे येतात आणि विद्याला म्हणतात, विद्या विद्या। त्याबरोबर मात्र विद्या भानावर येते आणि म्हणते, हा मा। त्याबरोबर लगेचच मा या विद्याला म्हणायला लागतात, विद्या मी तुला काय सांगून गेले होते, सगळी साफसफाई तू एकटीने करायचीस बरोबर ना, मग तरीसुद्धा तू त्या मुलीची मदत का घेतलीस काम करताना। त्यावर आता विद्या सांगायला लागते, मा मी कावेरी वहिनींची काहीच मदत नाही घेतली, माझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून फक्त त्यांनी मला व्हॅक्यूम क्लीनर आणून दिलं, बस इतकंच। बाकी मी सगळी साफसफाई व्हॅक्यूम क्लीनरने एकटीनेच केली, त्याने काम थोडं पटकन झालं आणि मला त्रास कमी झाला म्हणून मी ते वापरलं। त्यावर मा लगेचच आता यामी आणि पौर्णिमाकडे फिरतात आणि त्या दोघींनाही सांगतात की ज्या वेळेस आता विद्या काम करत असेल, साफसफाई करत असेल, त्यावेळेस जर तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन बसायचं। त्याबरोबर आता पौर्णिमा आणि यामीला खूप मोठा धक्का बसतो, त्या म्हणायला लागतात, मा हो तुम्ही हे काय बोलताय। त्यावर मा म्हणत असतात की हो मी जे बोलते ते बरोबर आहे, हे बघा तिला मी सांगितलं होतं की सगळं काही काम तू एकटीने करायचं आहेस, तिची तब्येत खराब असताना, तिला एवढा त्रास होत असताना सुद्धा तिने मी दिलेली शिक्षा पूर्ण केली। मी तिला असं नव्हतं म्हटलं की तू यंत्राचा वापर करू नकोस, मग तिने साफसफाई केली, त्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही आहे। त्याबरोबर लगेचच आता यामी म्हणायला लागते, आणि ती मुलगी तिचं काय मा, तिला तर तुम्ही शिक्षा द्याल ना, तिने तर आपल्या घरात येऊन मनमारी कारभार सुरू केलाय। त्याबरोबर लगेचच मा म्हणत असतात, मी त्या मुलीला आपल्या घरातली मानतच नाही, ती मुलगी पाहुणी आली आहे, पाहुण्यासारखी राहील आणि निघून जाईल, त्यामुळे मी तिच्याशी काही बोलायला जाणार नाही आणि तिला शिक्षा वगैरे तर नाहीच देणार, तुम्ही सुद्धा त्या मुलीबरोबर बोलायला जाऊ नका, समजलं। त्याबरोबर लगेचच विद्या म्हणत असते, अहो मा, पण त्याबरोबर मा लगेचच तिला गप्प बसायला लावतात। त्यानंतर आता पुढे लगेच त्या विद्या आणि यामीला म्हणत असतात, आणि तुम्ही जा आता तुमच्या कामाला लागा, यामी तू तुझ्या कामाला जा, मुलांना सांभाळ। त्यानंतर लगेचच त्या पौर्णिमाला सुद्धा सांगतात, आणि पौर्णिमा तू जर तुझं डोकं जास्त दुखत असेल तर ते यामीकडून चेपून घे। त्यानंतर इकडे आता यश, अथर्व आणि अनुष्का हे तिघंही खेळत असतात। आता ते तिघं पंजा खेळत असतात, पंजा लावत असतात, इतक्यात त्या ठिकाणी कावेरी, चिकू त्याचबरोबर निशा आलेली असते। आता निशा लगेचच म्हणते, अरे तुम्ही तिघंच खेळताय, आम्हाला खेळायला नाही बोलवलं। त्याबरोबर आता त्या ठिकाणी विद्यावहिनीसुद्धा आलेली असते। आता विद्यावहिनी यशला आणि दोन्ही मुलांना खेळताना बघते आणि तिलासुद्धा खेळायची इच्छा होते। ती विचारते, यश भाऊजी मी सुद्धा खेळलं तर चालेल का? यश म्हणतो, अहो वहिनी विचारताय काय, या ना, या बसा
बसा, खेळा तुम्ही सुद्धा. मग लगेचच आता यश बरोबर खेळण्यासाठी विद्यासुद्धा तिथे बसलेली असते. त्याबरोबर लगेच आता निशा म्हणते, वहिनी तुम्ही सुद्धा या ना आमच्याबरोबर खेळायला. त्यावर कावेरी म्हणते, नाही नको, तुम्ही खेळा ना, मी बघते तुम्हाला. आणि मग आता सगळेजण खेळत असतात तर चिकूला घेऊन कावेरी उभी असते आणि ती आता बघत असते सगळ्यांना. तर आता इकडे काय खेळायचं हे सगळ्यांचं ठरण्याचं चाललेलं असतं. तर इकडे लगेचच यश हा मनातल्या मनात विचार करतो की आता या मुलीकडून हीच वेळ आहे सत्य काढून घेण्याची आयडिया. आणि मग आता लगेचच विद्यावहिनी म्हणायला लागते की चला आता ना आपण मस्तपैकी एक काम करू, सापशिडी खेळू किंवा लुडो खेळू, नाहीतर मग मस्त गाण्यांच्या भेंड्या वगैरे काहीतरी खेळून घेऊ काय. त्याबरोबर लगेचच यश म्हणत असतो, नाही नाही नाही, यावेळेस आपण ना एक मस्त आणि खूप वेगळा गेम खेळणार आहोत. त्याबरोबर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं मस्त आणि वेगळं असं काय असणार आहे. त्यावर यश म्हणतो, या 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 सगळ्यांनी इथे बसा. आणि मग तो अथर्वला उचलून वरती बसवतो. त्याबरोबर सगळ्यांना एक एक करून तो बसायला लावतो. आता मात्र इकडे यश सांगतो, मी तुम्हाला एक शब्द देणार आणि त्या शब्दावरून तुम्ही तुमच्या मनात येणारा शब्द सांगायचा, कळलं. त्याबरोबर लगेचच आता इकडे विद्या म्हणत असते, भाऊजी अहो काय हा गेम, बोर होईल याने. तर दुसरीकडे आता इथे मा ह्या पौर्णिमाकडे किचनमध्ये आलेले असतात आणि त्या पौर्णिमाला म्हणत असतात, पौर्णिमा तू सकाळी विद्यावरती हात उचललास ते योग्य होतं का. पौर्णिमा म्हणत असते, अहो वहिनी पण तिने आपल्या घरची शिस्त मोडली, नियम मोडला. त्याबरोबर लगेचच आता इकडे मा म्हणत असतात, पण काही झालं तरी कोणावरही हात उचलण्याची पद्धत आपल्या घरामध्ये नाही आहे, बरोबर ना. मला माहिती आहे पहिल्यापासूनच तुला विद्या ही एवढी आवडत नाही, पण त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेस तू तिला त्रास दिलाच पाहिजेस. हे बघ, प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट बघत असते पण मी काही बोलत नाही, कारण मला घरामध्ये वाद नको असतात. पण यापुढे आता लक्षात ठेव, आजच्या नंतर कधीच विद्यावरतीच काय घरातल्या कोणावरही रागाने हात उचलायचा नाही. आणि ही गोष्ट आता डोक्यात अगदी फिट्ट बांधून घ्यायची, समजलं. त्यावर मात्र पौर्णिमा काही बोलत नाही. तर इकडे विद्यावहिनी म्हणायला लागते, अहो वहिनी बोर होईल, अहो भाऊजी बोर होईल हा गेम, नको बरं. त्याबरोबर लगेचच यश म्हणत असतो, अहो वहिनी नाही होणार बोर, मी म्हणतोय ना आपण खेळून तर बघूया, जर खेळल्यानंतर तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही बोलाल तसं. हां मग आता निशासुद्धा खेळायला बसलेली असते, विद्यावहिनी त्याचबरोबर अनुष्का अथर्व सगळेजण खेळायला बसलेले असतात. कावेरी मात्र चिकूला घेऊन उभी असते. मग आता यश कावेरीला म्हणतो, तुम्ही सुद्धा बसा. आणि मग निशा आणि विद्यावहिनीसुद्धा कावेरीला म्हणतात, कावेरी वहिनी अहो बसा ना बसा. मग आता कावेरी बसलेली असते. तर आता यशने गेमला सुरुवात केलेली असते आणि सगळ्यात पहिला शब्द तो निशाला देतो, मा. त्याबरोबर ती म्हणते शिस्त. त्यानंतर तो दुसरा शब्द आता अथर्वला देतो आणि अथर्वला तो शब्द देतो सुपरमॅन. त्यावर तो म्हणतो स्पायडरमॅन. त्याबरोबर लगेच पुढचा शब्द तो अनुष्काला देतो गोड. त्यावरती म्हणते माझी आई. त्याबरोबर लगेचच आता पुढचा शब्द तो विद्यावहिनीला देतो. आता विद्यावहिनीला तो सांगतो हँडसम. त्यावर विद्यावहिनी म्हणते माझा नवरा. त्याबरोबर लगेचच सगळे तिला चिडवायला लागतात की वा वा वा, बरोबर हिच्या मनातलं खरं बाहेर आलेलं आहे. त्यानंतर लगेचच अथर्व पुढचा शब्द निशाला देतो कोकण. त्यावर लगेच निशा म्हणते समुद्र. त्यानंतर आता पुढचा शब्द हा आता कावेरीला तो देतो तुमचं नाव. त्यावर कावेरी पटकन म्हणते कावेरी. त्याबरोबर मात्र इकडे यश विचार करायला लागतो, म्हणजे याचा अर्थ ही पूर्ण तयारीनिशी आली आहे, छोटीशी चूकसुद्धा ही होऊ देत नाही आहे. इतक्यात आता घराच्या दारामध्ये पोलीस येऊन उभे राहिलेले असतात. आता पोलिसांना बघून लगेचच निशा पुढे येते आणि त्यांना म्हणते या ना आत या. आता निशा थोडीशी घाबरलेली असते. आता पोलीस हे आतमध्ये आलेले असतात. पोलिसांना बघून लगेचच सगळेजण उठून उभे राहिलेले असतात. तर इकडे कावेरी मात्र प्रचंड घाबरलेली असते. कावेरीला वाटत असतं की हे मंदारची चौकशी करण्यासाठीच तर इथे आलेले पोलीस नाही आहेत ना, आता मी काय करू. आणि मग ती घाबरते. आता कावेरी पोलिसांना बघून घाबरली आहे ही गोष्ट यशने अगदी व्यवस्थित नोटीस केलेली असते. यश म्हणतो मोहित जिजूंना बघून ही एवढी घाबरली का. तर लगेचच आता कावेरी ही पटकन म्हणते मी आतमध्ये आहे हां, आणि लगेच ती आता चिकूला घेते आणि तिकडनं आतमध्ये निघून जाते. पण आता कावेरीला ही गोष्टच माहीत नसते की इथे जे पोलीस आलेले आहेत ते आपल्याला त्रास देण्यासाठी नाही आलेले किंवा ते आपली चौकशी करण्यासाठी नाही आलेले, तर ते अथर्वला भेटायला आलेले आहेत, कारण ते यामीचे हसबंड आणि अथर्वचे बाबा आहेत. तर आता आपल्या बाबाला बघून अथर्व खूप खुश झालेला असतो आणि तो म्हणायला लागतो की बाबा येस तुम्ही आलात, पण मी तुमच्यावर खूप रागवलं, तुम्ही किती दिवस मला भेटायला आले नव्हतात ना. त्याबरोबर आता अथर्वला त्याचे बाबा म्हणजेच मोहित सांगत असतात की अरे अथर्व बाळा,
मला ना माझ्या डिपार्टमेंटने एका खूप सिक्रेट मिशनवरती पाठवलं होतं, एकदम सुपरमॅनसारखं. त्याबरोबर लगेचच अथर्व म्हणतो, हो बाबा सुपरमॅनसारखंच ना. त्याबरोबर लगेचच मोहित सांगतो, हो सुपरमॅनसारखं. आणि तुला माहिती आहे तुझा बाबा पण अजिबात त्या जो गुंड होता त्याला घाबरला नाही, त्याने छान सगळं केलं, व्यवस्थित मॅनेज. इतक्यात त्या ठिकाणी आता मा आणि बाबा आलेले असतात. आता बाबा आणि मांना बघून लगेचच मोहित जातो आणि बाबांच्या पाया पडतो. बाबा त्यांना आशीर्वाद देतात सुद्धा. मग मांच्या पाया पडल्यावर मा मात्र मोहितच्या डोक्यावर हात ठेवत नाही आणि त्या त्यांचे पाय मागे घेतात. त्याबरोबर लगेचच आता मोहित उठून उभा राहतो आणि त्याला खरं तर खूप वाईट वाटतं. मग लगेचच आता बाबा म्हणतात, या ना, या जावे बापू, बसून बोलूया. मग आता सगळेजण बसून घेतात. तर बाबा हे मोहितला विचारत असतात की तुमचं इकडे येणं कसं काय झालं. त्याबरोबर आता लगेचच मोहित सांगायला लागतात, अहो बाबा नुकतंच पोस्टिंग पुण्यामध्ये झालं होतं, तर मग म्हटलं ड्युटीवर चढण्या अगोदर एकदा अथर्वला भेटून घ्यावं म्हणून इकडे आलो होतो. त्याबरोबर यामी त्या ठिकाणी आलेली असते आणि अथर्वला भेटायला येण्याची तुला काय गरज होती असं विचारायला लागते. आता यामीने असं विचारल्यावर पुढे भांड्याला भांडं लागून वाद होणार असतो, ही गोष्ट मांना अगदी व्यवस्थित माहीत असते. त्यामुळे मग मा निशाला सांगतात, निशा मुलांना आतमध्ये घेऊन जा. त्याबरोबर लगेचच निशा हो मा असं म्हणते आणि लगेच ते अथर्व आणि अनुष्काला म्हणते, अनुष्का आतमध्ये चल बाळा. अथर्व चल माझ्याबरोबर. अथर्व म्हणत असतो, नाही मला बाबांबरोबर इथे बसायचं आहे. त्यावर आता निशा त्याला सांगत असते, अथर्व बाळा चल बरं आतमध्ये, आपण आतमध्ये खेळत बसूया. अथर्वने त्याच्या वडिलांचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो, नाही मला बाबांजवळ थांबायचं आहे, मला राहायचं आहे त्यांच्याबरोबर. त्याबरोबर लगेचच आता मासुद्धा अथर्वला बोलतात, अथर्व आतमध्ये जा बाळा. त्याबरोबर आता मात्र निशा ही अथर्वला आतमध्ये घेऊन जात असते. अथर्व ऐकत नसतो. मग शेवटी मोहितच त्याला सांगतो, अथर्व बाळा जा ना आतमध्ये जा. त्याबरोबर मग मात्र आता अथर्व हा निशाबरोबर तिकडनं आतमध्ये निघून गेलेला असतो. तर आता इकडे यामी म्हणत असते की अथर्वला इथे तुला भेटायला येण्याची काय गरज होती, अथर्व हा माझा मुलगा आहे. त्यावर आता लगेचच मोहित हा तिला सांगत असतो की अथर्व माझाही मुलगा आहे यामी. त्याबरोबर लगेच आता यामी म्हणायला लागते, कशाला आठवण आली आज तुला त्याची, एवढं प्रेम आता तुला काय येतं आहे त्याच्यावरती, तुझ्याबरोबर आहे ना तुझी ती. त्याबरोबर लगेचच आता इकडे मोहित उभा राहतो आणि यामिनीला म्हणायला लागतो, हे बघ यमुना, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तेव्हाही तुझे गैरसमज दूर करायला तयार होतो आणि आजही तयार आहे. उगाचच्या उगाच तू तिला दोष देऊ नकोस, या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाही आहे. तुला जे काही बोलायचं आहे ते तू मला बोल, पण प्लीज तिला नको बोलूस. तू खोटं बोलतेस यमुना, उगाचच्या उगाच तू काहीही बोलतेस. तू घरच्यांच्या मनामध्ये आणि माझ्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा माझं इमेज उगाचच्या उगाच खराब करून टाकलेलं आहेस. त्यावर यमुना लगेच म्हणायला लागते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी खोटं बोलते आणि तू खरं बोलतोयस. मोहित हे बघ, उगाचच्या उगाच तू कसा खरा आहेस हे घरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. तू खोटं बोलतोयस, तू फसवलंयस मला मोहित. त्यावर मोहित म्हणत असतो, यमुना मी तुला कधीही फसवलेलं नाही आहे, समजलं, उगाचच्या उगाच तू खोटं बोलतेस, कळलं तुला. आता यमुना आणि मोहित या दोघांमध्ये भांडण व्हायला लागतं. त्याबरोबर आता यश हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू लागतो. यश हा त्या दोघांनाही म्हणत असतो की एक मिनटं प्लीज, तुम्ही दोघंही जरा शांत व्हा. यामी प्लीज शांत हो, रिलॅक्स. जिजू प्लीज तुम्हीसुद्धा जरा शांत व्हा. हे बघा, जर तुम्ही दोघांनी फक्त हे असं भांडण केलं, वाद केले तर फक्त विषयाला विषय वाढेल, पण जर तुम्ही शांतपणे बसून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्की प्रश्न सुटेल. मग आपण वाद वाढवण्यापेक्षा शांत बसून चर्चा करूया, म्हणजे नक्की आपला प्रश्न सुटेल. त्याबरोबर आता इकडे दोघंही गप्प बसलेले असतात. तर ह्या लगेचच यशला म्हणत असतात, शांत बसून कोणत्याही पद्धतीचा प्रश्न इथे सुटणार नाही आहे यश, समजलं तुला. इथे फक्त आणि फक्त बोलूनही मनस्तापच होणार आहे, त्यामुळे तू या सगळ्यामध्ये न पडलेलाच बरा असशील, तू या सगळ्यात पडू नकोस. आता यशला असं माननी म्हटल्याबरोबर आता यश गप्प बसतो. तर पुढे आता यामी आता मोहितला सांगत असते की पुढे तू माझ्या मुलाला भेटायला नाही आलास तरी चालेल, तू फसवलंयस मला मोहित. त्याबरोबर लगेचच मोहित हा मानच्या समोर जाऊन उभा राहतो आणि मानना म्हणायला लागतो की मा हो, कशासाठी तुम्ही यामीवर विश्वास ठेवताय. तुमच्यासारखी कायम योग्य न्याय करणारी व्यक्ती यामीच्या या बालिश वृत्तीला पाठिंबा देते, तिच्यावर विश्वास ठेवते, मला आश्चर्य वाटतंय, मला कळत नाही आहे. त्याबरोबर म्हणत असतात, मी माझ्या मुलीला पाठिंबा देते, साथ देते, कारण मला माहीत आहे माझी मुलगी अजिबातच खोटं बोलत नाही आहे आणि खोटं बोलणारसुद्धा नाही. आणि तुमच्यामुळे आजपर्यंत तिला खूप त्रास झाला आहे आणि मनस्तापसुद्धा. आणि खरं सांगायचं झालं तर कोर्टाची ऑर्डर आहे ना, म्हणून मी तुम्हाला
अथर्वला भेटण्याची परवानगी तरी दिलेली आहे. तर आता हे सगळं काही बोलणं कावेरीने ऐकलेलं असतं आणि आता कावेरीला कळालेलं असतं की जे इन्स्पेक्टर साहेब आलेत ते मोहित म्हणजेच यामीचे हस्बंड आहेत आणि त्या दोघांमध्ये काहीच पटत नाही. तर दुसरीकडे आता या मोहितला म्हणत असतात, मला ना माझ्या नातवावरती तुमची सावली, तुमचे संस्कार काहीही पडलेलं नको आहे, पण कोर्टाच्या ऑर्डर पुढे मी काही करू शकत नाही आहे. जर तुमचं अथर्वला भेटून झालं असेल तर आता तुम्ही येऊ शकता. बिचारे मोहित जीजू तिकडनं तसेच उदास होऊन निघून जातात. त्यानंतर आता घरी मोर्चा आलेला असतो. सुलक्षणा हाय हाय, सुलक्षणा हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, अशा घोषणा बायका देत असतात. आता तुम्हाला इथे कोणी बोलवलं असं त्या मोर्चा देणाऱ्या बायकांना घरातले सदस्य विचारतात. त्याबरोबर त्या बायका सांगत असतात की आमच्याकडे या घरातल्या सुनेनेच तक्रार नोंदवली आहे सुलक्षणा यांच्या विरुद्ध. आता तक्रार नोंदवली असं म्हटल्याबरोबर लगेचच ह्या त्यांच्याकडे बघायला लागतात. तर आता तिथे पोलीससुद्धा आलेले असतात. आता मोहित हा तिथे इन्स्पेक्टर असल्यामुळे त्या एरियाचा मोहितसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो त्या बायकांबरोबर. त्याबरोबर आता इकडे यश मला म्हणत असतो, अगं, त्यावर म्हणते, तुझीच इच्छा होती ना यश त्या मुलीने ह्या घरात यावं. बघ, ती मुलगी या घरात आली आणि आता तिने काय करून ठेवलं. इन्स्पेक्टर साहेब, करा तुम्ही मला अरेस्ट. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर हे लगेचच त्यांच्या हवालदारांना सांगतात की करा अटक यांना. मग लेडीज कॉन्स्टेबल मानना अरेस्ट करून तिकडनं घेऊन जातात. तर यामी आता रडत असते, अरे मोहित असं नको करू ती म्हणत असते. तर आता इथे मात्र यश हा विचार करत असतो, या मुलीने माझ्या माला जेलमध्ये घालवलं, आता मी हिला सोडणार नाही. आता मी हिचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आणि हिला घराच्या बाहेरसुद्धा काढून दाखवणार. त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो. मित्रांनो, आता कावेरीने एवढं मोठं पाऊल उचललंय सुलक्षणाला जेलमध्ये घालवण्यासाठी, म्हणजे नक्कीच कावेरीचा यामागे काहीतरी खूप मोठा विचार असणार. आता तुम्हाला काय वाटतं, कावेरीने असं का बरं केलं असेल? का बरं तिने तिच्याच सासूला, आता अर्थात जरी ती तिची खरी सासू नसली तरीसुद्धा सगळ्यांना तर हेच वाटतंय ना की ती धर्म अधिकाऱ्यांची सून आहे म्हणून. मग आता नाटकापुरतं का होईना पण सध्या सुलक्षणा ही तिची सासू आहे, मग तिने स्वतःच्या सासूला का बरं जेलमध्ये घालवलं असेल? नक्की आता कावेरीच्या मनामध्ये काय सुरू असेल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर मित्रांनो.